बालेकिल्ला कुणाचाही असो, भाजपनं परवानगी दिली तर यांचं नामोनिशाण मिटवून टाकू. गणेश नाईकांचं शिंदेंना आव्हान, तर नाईकांच्या भूमिकेशी सहमत राऊतांचं वक्तव्य. संपवायची भाषा कराल तर बाकीचे हाताची घडी घालून बसणार नाहीत. वेळ आल्यावर आम्ही सुद्धा भूमिका घेणार, तोडीस तोड उत्तर देणार. शिंदेंवरील टीकेनंतर शंभूराज देसाईंचा गणेश नाईकांवर पलटवार. गणेश नाईक अवकाधीत रहा, आधी स्वतःचं चारित्र्य साफ करावं. भाजपनं अशा भटक्या कुत्र्यांची राजकीय नसबंदी करायला हवी. शिंदेंच्या शिवसेनेतील ज्योती वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य. चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग. ठाकरे सेनेचे 6, वंचितचे 2 आणि 2 अपक्ष नगरसेवक फडणवीसांच्या भेटीला. ठाकरेंच्या भेटीनंतर नगरसेवकांकडून फडणवीसांची भेट. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न. चंद्रपुरात सत्ता स्थापनेसाठी फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल. ठाकरेंची शिवसेना, वंचित आणि इतर नेत्यांसोबत चर्चा. काँग्रेसचेही काही लोक आमच्या संपर्कात, आमचाच महापौर होणार, किशोर जोरगेवारांचा दावा. उद्यापासून बँकांचा देशव्यापी संप. 4 दिवस कामकाज बंद असणार. 2 वीक ऑफ देण्याच्या मागणीसाठी 10 लाख बँक कर्मचारी संपावर असणार. विविध प्रलंबित मागण्यांसाठी इगतपुरीमधील आदिवासी बांधवांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेनं. उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघेल. मंत्री महाजनांचं मोर्चेकऱ्यांना आश्वासन. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर जमावाची दगडफेक. वनविभागाच्या सर्वेक्षणादरम्यान संतप्त रहिवाशांचा गोंधळ, वाहनांचंही नुकसान. मुंबईतील 12 विभागामध्ये उद्यापासून 10% पाणी कपात. पिसे इथल्या न्यूमॅटिक गेट सिस्टीमचं काम सुरू होणार. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं महापालिकेचं आवाहन.